सणांचा तो खास जयवंत दादा आला नवास चर्चा गावागावात एकच वादा आमचा जयवंत दादा 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 हॅलो थँक्यू सो मच मनोहर पाटील सर्व तमाम क्रीडा रसिक आणि या खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही स्पर्धा प्रत्येक वर्षी या मैदानावर भरवतो गेल्या आपण 7 वर्ष या स्पर्धेमध्ये ज्याने आम्हाला सहभाग दिला ते सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार आदरणीय माधवरावजी पांडेसाहेब बामणडोंगरे ते देखील आज दिवसभर आमच्यासोबत जोडले गेले त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही ते करतो मैदानामध्ये आपण लक्ष केंद्र करूया सकाळच्या सत्रामध्ये आपण सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारी टीम पाहिली सार्थक 11 JKC दुंद्रे संघ ज्या संघांना सुपर 8 मध्ये धडक मारली आणि हे दोन्ही संघ एक एक विजय संपादित करून आता मात्र इथपर्यंत पोहोचलेत कशा रीतीने कामगिरी राहील दोन्ही टीमची याकडे आपण लक्ष केंद्र करूया गावदेवी नेरेपाडा तर दुसऱ्या बाजूला गावदेवी सांगोर्ली या दोन बलाढ्य संघामध्ये सामन्याला सुरुवात होते गोलंदाजी वाटायला आली ती इथे गावदेवी नेरेपाडा संघाच्या आणि फलंदाजी करेल इथे सांगोर्ली संघ सलामीवीर केतन आणि विष्णू ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये तर गोलंदाज संदीप रोडपारकर पहिला चेंडू खूप वेगाला फेकला होता लॉंग शॉट मध्ये चेंडू वेगाला चाललाय व्हेरी गुड फिल्डिंग तिथे व्हेरी गुड फिल्डिंग सचिन होते पंचांचा इशारा येतो की हा बॉल आपण पाहू शकाल व्हाईट बॉल आहे तर तिसऱ्या पंचांची मागणी मैदानामध्ये केली जाते साजन फुलोरे साजन फुलोरे आज तिसऱ्यांदा मैदानामध्ये चालेत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आणि आज दिवसभरामध्ये त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदललाय पूर्ण या रखरखत्या उन्हामध्ये संघाची धावसंख्या फलकावर धावा आपण पाहतोय त्या 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपाने धावा आल्या तिसऱ्या पंचाची मागणी संदीप रोडपालकर या गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आले समोर लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहू शकाल ते विष्णू वाघमारे पहिल्याच बॉलवर ताकद स्ट्रोक परफेक्टली मिडल ऑफ द बॅट चेंडू जाईल या क्षणाला सीमा पार षटकार काय सुपर हिट होता फटका अगदी ओव्हरपिच बॉलला आपल्या जागेवरून खडे शॉट सिलेक्शन केलं लेफ्ट हँड बॅट्समनची जेव्हा त्याच्या बॅटमधून मोठे मोठे फटके येतात ती शैलीच काय वेगळी असते पाहण्यासारखी खोलवर टप्प्याचा बॉल सन्मान तुम्हाला इथे पाहायला मिळाला कंट्रोल क्रिकेट इथे पाहायला मिळालं फलंदाज विष्णूच्या माध्यमातून
संघाची धावसंख्या फलंदाजी करणारा गावदेवी सांगोर्ली संघ 4 षटकांची मॅच आहे. सद्यस्थितीमध्ये 9 धावा पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपला या षटकातील. कारण की पहिल्या चेंडूचा विचार केला 1+1 अशा 2 धावा, त्यानंतर एक षटकार एक सिंगल अशा धावा, एकूण तुम्हाला 9 धावा ऑन बोर्डवर सद्यस्थितीमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाच्या पाहायला मिळतात. केतन ऑन स्ट्राईक आले, राईट हँड बॅट्समन आहे. क्षेत्ररक्षण वेअर असा लॉंग ऑन आणि डीप काव कॉर्नर. हा फटका देखील तेवढाच दमदार आहे. किरू चेंडू खाली, व्हेरी गुड कॅच. अतिशय चांगल्या रीतीने चेंडूला जज केला आणि फलंदाज बाद. उंच सिक्सर माराया गेला, यो यो बॅटमन आउट झाला. केतन होते यावेळेस त्यानं फटका लागवण्याचा प्रयत्न केला. आपण 2 एंड पाहतो. जेव्हा या एंडनं गोलंदाजी केली जाते तेव्हा मैदानावर फटकेबाजी करणं खूप कठीण होत आहे. आम्ही सातत्यानं पाहतो. इथे जर विचार केला तर सद्यस्थितीमध्ये ऑन बोर्डवर धावसंख्या फलकावर धावा आहेत त्या अद्यापर्यंत 9 धावा आणि पहिला फलंदाज गमावलाय गावदेवी सांगोर्ली संघानं. केतन सारखा आक्रमक फलंदाज ज्याला मात्र तंबूच्या अक्षराला परतावा लागलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये सागर पारधे. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज विष्णू वाघमारे. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. हा फटका देखील तेवढा ताकदीचा, मात्र तिथे देखील किरू तैनात आहेत. सलग 2 झेल किरूने टिपल्यात. व्हेरी गुड फिल्डिंग. किरू एकेकाली जर विचार केला तर 2018 मध्ये किरू आमच्यासोबत 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये असायचा. आज मुख्य क्षेत्ररक्षक म्हणून तो लॉंगॉनला पाहतोय आणि 2 झेल काय लाजबाब टिपलेत त्याने. तर भोकरपाडा गावचे सन्माननीय अविनाशजी म्हात्रे यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. या अविनाशजी म्हात्रे साहेब आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. लक्ष केंद्रित करूया मैदानामध्ये. ऑन हॅट्रिक गोलंदाज संदीप रोडपालकर. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 हॅट्रिक पाहिल्यात. पहिला होता JKC दुंद्रे संघाचा नितीन माली. तदनंतर आपण नक्कीच नेरेपाडा संघाचा सचिन रोडपालकर या 2 गोलंदाजांना आतापर्यंत विकेट हॅट्रिक घेतले या स्पर्धेमध्ये. आज दिवसभरामध्ये काय या स्पर्धेमध्ये तिसरे हॅट्रिक पूर्ण करतील की फलंदाजी करणारा संघ इथे गावदेवी सांगोर्ली संघ यावर मात्र मात करेल. सन्मान ब्लॉक हॉल मधील हा चेंडू होता आणि ते सन्मान दिलाय या लेफ्ट हँड बॅट्समनना. कारण त्यांना माहिती आहे, परंतु तंत्र किती आहे पहा क्रिकेटची गेम प्लॅनिंग. प्रत्येक टीम मध्ये मी नेहमी म्हणत असतो 1 ते 2 लेफ्ट हँड बॅट्समन असावा, जेणेकरून तुम्हाला चांगलं कॉम्बिनेशन न करण्यासाठी एक नेहमी संधी असते. हा मिस टायमिंग स्ट्रोक ओव्हर हॅट्रिक सागरनं तिथे खूप चांगला झेल टिपलाय. तिसरी सफलता मिळती संदीप रोडपालकरला या सामन्यामध्ये. थँक्यू व्हेरी मच. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ऑन बोर्डवर धावा आहेत 9. विकेट गमावलेत. फलंदाजी करणारा सांगोर्ली संघाला महत्वपूर्ण 3. फलंदाज बाद झाले केतन, फलंदाज बाद झाले विष्णू आणि या क्षणाला बाद झाले ते मिलिंद. नवीन फलंदाज मैदानामध्ये अमर ठोकल आणि सागर पारधी ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. या अंपायर सामना सुरू करा. गोलंदाज मच्छिंद्र रोडपालकर मागील मॅचचे हिरो. काय अफलातून गोलंदाजी केली होती. 2 षटकामध्ये 3 विकेट 8 धावा. या मॅच मध्ये कशा रीतीने गोलंदाजी राहील या नेरेपाडा टीमची. नेरेपाडा संघ देखील आज आपण जी चिंचवलीच्या मैदानावर स्वर्गीय दशरथ शेळके जी स्पर्धा सुरू आहे त्या स्पर्धेमध्ये एक सामना जिंकून आला संघ. आजकाल टेनिस क्रिकेट विश्वाला एक वेगळीच भर आली. आपल्या समोरच वेगरच्या मैदानावर एक मोठी टुर्नामेंट
सूर्य आणि आज देखील त्या स्पर्धेचा देखील पहिला दिवस आहे आणि इथे भोकरवाड्याचं मैदान आज मात्र स्पर्धा 7व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. अमर ऑन स्ट्राईक आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न होतोय. मच्छिंद्र रोडपालकर भन्नाट वेगानं इथे गोलंदाजी करतायत. आजकाल क्रिकेटकडे थोडं आपण जर विचार केला तर खूप काही कॉन्सन्ट्रेशन ते करतायत आणि चांगली गोलंदाजी आज दिवसभरामध्ये त्यांनी केली आहे. मच्छिंद्र रोडपालकर जर विचार केला तर या संघामध्ये 2 मच्छिंद्र रोडपालकर आहेत. हे ज्युनियर मच्छिंद्र रोडपालकर. हा फटका थोडंसं लेट शॉट सिलेक्शन होतं. जमिनीलगतचा डीप कॉल कॉर्नरमधून क्षेत्ररक्षक बॉलवर वेगाने येत आहेत. तत्पर्यंत चेंडूला उचल फेकतील या दरम्यान पूर्ण केली जाते एक सिंगल. दुहेरी अंकामध्ये संघ पदार्पण केले. लॉट्स ऑफ 3 विकेट्स 10 धावा ऑन बोर्डवर. अंतिम सामना आजच्या दिवसातील कोण सुपर 8 मध्ये धडक मारेल, आज कोणाचे स्वप्न पूर्ण होईल. ज्या प्रमाणात सार्थक केले म्हणजे केसे धुंद्रे संघाचं आज स्वप्न पूर्ण झालं आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी एक नक्कीच रेकॉर्ड देखील केला. जवळपास आपण जर विचार केला तर 5 षटकामध्ये 100 धावा त्या संघानं जमावल्या होत्या एका मॅचमध्ये आणि इथे या मॅचमध्ये देखील तेवढा संघर्ष नक्कीच दोन्ही संघांना करावा लागेल. धावा ऑन बोर्डवर 11 व्हाईट बॉल आला होता. हा चेंडू देखील व्हेरी गुड डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू त्यांची खासियत आहे, चेंडू जास्त हाईट फॅक्टर घेत नाही आहे. चेंडू नक्कीच खोलवर राहत आहे. असं वाटतं की चेंडू अगदी स्क्रीजला नक्कीच स्पर्श करून निघून जातो आहे आणि पूर्णतः फलंदाजाने त्यांनी इथे नक्कीच आपल्या कंट्रोलमध्ये ठेवलं आहे. की भेदक मारायची गोलंदाजी काय लाजबाब. स्तुती करावी तर किती आहे. अगदी एकाच जागेवर उभे ठेवलेत फलंदाजांना. गोलंदाज मच्छिंद्र रोडपालकर याने एक वाईट वगळला तर 4ही चेंडू सटीक लाईनवर. फलंदाजीचा स्ट्रॉंग झोन काय आहे, त्यांचा रिदम काय आहे, कोणत्या टान्समध्ये देऊन ते फलंदाजी करतायत पूर्ण ओळखतायत. हेड पोझिशन किती चांगली परंतु इथे खराब बॉलला अखेरता पनिशमेंट दिली आणि चेंडू डीप लॉंग मधून सीमापार षटकार. मच्छिंद्र रोडपालकर षटकाराच्या मदतीनं या ठिकाणी आता संघाला थोडंसं वेग मिळाला, धावगतीला वेग मिळाला. धावा आहेत ऑन बोर्डवर 17. दुसरं षटक सूर्य हा देखील तेवढा चांगला चेंडू डीपेक्षा कव्हरमधून चेंडू आपण पाहू शकतो घरंगरत चाललाय. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर आले. एक धाव जरूर मिळाली या बॉलवर. एकाच्या मदतीने एक षटक देखील संपताय. पहिल्या 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला. 9.00च्या सरासरीनं ऑन बोर्डवर धावा तुम्हाला पाहायला मिळतात त्या 3/18. DJ Sajan. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपलाय. मैदानामध्ये 18 धावा तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 9. एकूण फलंदाज बाद झाले 3. मच्छिंद्रांना या ठिकाणी सफलता मिळाली नाही परंतु संदीप यांना 3 सफलता मिळाले होते. सचिन रोडपालकर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विकेट हॅट्रिक घेतली त्या गोलंदाजानं. खराब यशरक्षण बॅकअप देखील तिथे आलं नाही आणि चेंडू मात्र जातोय अखेरता सीमा रेषेपलीकडे आणि या बॉलवर मिळतायत पूर्ण 4 धावा. डीप काऊ कॉर्नर मधून चेंडू सीमा पार षटकार. दात खाऊनी असा फटका मारेला या फलंदाजानी षटकार मारेला. या फलंदाजानी षटकारच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 29 घरामध्ये. गावदेवी सांगोली संघ पहिल्या षटकामध्ये अडचणी होता परंतु या षटकामध्ये पूर्णतः त्या अडचणीपासून दूर. आणखीन एक सरळ बॅटनं
डीप लॉंग ऑफ मधून चेंडू सीमा पार जातोय. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. थँक्यू सो मच. सागर पारधी 3 षटकार आणि 1 सिंगलच्या मदतीनं मैदानामध्ये खेळतायत. वॉट आर बॅटिंग. संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ते 35. 9 या धावसंख्या फलकावर 3 विकेट गेले होते आणि असं वाटलं होतं की संघ पूर्णतः अडचणीमध्ये आहे. परंतु सागर पारधीच्या आक्रमक खेळी या सामन्यामध्ये गावदेवी सांगोर्ली संघाला मात्र बल देऊन जातोय आणि त्यांचा विस्कटलेला डाव इथे मात्र त्यांनी सावरलाय. गोलंदाज तयार सचिन. ऑन हॅट्रिक वर असताना मिस टायमिंग स्ट्रोक. मच्छिंद्र रोडपालकर चेंडू खाली. कोणतीच चुकी करत नाहीये. अखेरता इथे विकेट मिळाली. सागर पारधी यांना परतावं लागेल तंबूच्या ऑस्ट्रेलियाला. मॅडी मॅडी बँड काय वाजतो आईच्या पालखीला. बँड काय वाजतो. धावा तुम्हाला सद्यस्थितीमध्ये पाहायला मिळते 35. फलंदाज पास झाले तिथे 4. जवळपास 2 षटक 3 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. चांगली बॅटिंग आणि तेवढीच चांगली लाजबाब गोलंदाजी या षटकामध्ये सचिन रोडपालकर हे मागडे ठरलेत. जवळपास सध्यापर्यंत या ओव्हरमध्ये 17 धावा आलेत. मागडी गोलंदाजी कमबॅक करायचं होतं आणि ते विकेट अखेरता मिळाले. एक वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे होता. पल्ले स्कूप करायचं होतं गोलंदाजाला मात्र इथे झेल इथे टिपता त्यांना आला नाही आणि फलंदाजाला जीवनदान मिळतंय. एक आगळा वेगळा काय ते प्रयोग करण्याचा प्रयत्न होता. इथे फलंदाज होते स्ट्रायकर एंडकडे आपण पाहिले ते अमर ठोकले यांना प्रयत्न केला होता. अद्यापर्यंत 3 चेंडूचा सामना अमर ठोकलने केला. 1 सिंगलच्या मदतीने ते खेळतायत. धावा आपण फलंदाजी करणाऱ्या गावदेवी सांगोर्ली संघाच्या पाहतायत ते ऑन बोर्डवर 35. नेरेपाडा संघाकडे देखील चांगले बॅटिंग लाईनअप आहे. परंतु हे आव्हान किती धावांचं असेल. जसं तिसऱ्या षटकामध्ये धावांची लयलूट झाली आहे परंतु इथे अद्याप या ओव्हरमध्ये जवळपास 2 चेंडूचा खेळ येणं अद्याप बाकी आहे. गुड बॉलिंग. शॉर्ट स्क्वेअर मध्ये हा चेंडू घरंगळत होते. वेगाने किरू बॉलवर जात आहेत. 1 धाव पूर्ण तिथे झाले. पहा किती चालाक आहेत किरू आणि तिथे 1 रन मिळेल या बॉलवर. एका धाब्याने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या आहेत ऑन बोर्डवर 36. तिसरा षटकातील अखेरचा बॉल. डीप स्क्वेअर लेग. डीप काव कॉर्नर. लॉंग ऑन लॉंग ऑफ. एक क्षेत्ररक्षक आपण डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. इनसाइड एज लागली. कीपर कडून ते बॅकअप मिळालं नाही. अखेरचा चेंडू लॉंग स्टॉप मध्ये सीमा रशपालीकडे. या बॉलवर येते आणखीन एक चौकार. या मॅच मध्ये तुमची इच्छाशक्ती खूप महत्वाची आहे. हे मॅच दोन्ही संघांना खूप काही संघर्ष करून जिंकायचे आहे. दोन्ही संघ मैदानामध्ये एकामेकाविरुद्ध गेम प्लॅनिंग करत असताना देखील तुम्ही पाहतात जिथे संघाचा विचार केला तर सद्यस्थितीमध्ये फलंदाजी करणारा संघ जाऊन पोहोचलाय गावदेवी सांगोर्ली संघ 40 या धावांवर. असे म्हणतात की यशाची सुरुवात ही नेहमी तुमच्या इच्छेपासून होते. जर तुमची इच्छा छोटी असेल तर परिणाम देखील छोटेच मिळत असतात. त्यासाठी तुमची इच्छाशक्ती प्रबल असणं गरजेचं असतं आणि ते या मॅचमध्ये पाहायला मिळालं. रॉंग ऑन फेकण्यासाठी माहिर आहे हा खेळाडू. इथे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानामध्ये लेग अंपायर करतायत.
फलंदाजीच्या माध्यमातून इथे गोलंदाज मच्छिंद्र रोडपालकर यांच्या गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. थोडंसं रॉंग ऑन होता, परंतु लाईन थोडीशी चुकीची होती हे दिसले या बॉलवर. धावसंख्या फळकावर धावा सद्यस्थितीमध्ये आपण पाहूया. फलंदाजी करणारा संघ जिथे गावदेवी सांगोर्ले संघ बॅटिंग करतोय. ऑन बोर्डवर सद्यस्थितीमध्ये आहे 4 षटकांची मॅच आहे. 41 धावांपर्यंत संघ जाऊन पोहोचलाय. गोलंदाज सज्ज. हा फटका कट करण्याचा प्रयत्न इनसाइड एज. व्हेरी गुड फिल्डिंग. विकेट किपरनं मात्र आपलं काम तमाम केलं. आणखीन एक फलंदाज मात्र इथे बाद होतोय. जवळपास 5वा फलंदाज गमावलाय गावदेवी सांगोर्ले संघानं. संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ऑन बोर्डवर 41. फलंदाज गमावलेत 5. 4 षटकांची मॅच आहे. सरासरीचा विचार केला तर धावांची धावगती खूप चांगली आहे, परंतु विकेट बऱ्याच प्रमाणात खर्च केले गेलेत. अंतिम स्लॉगर आहे. स्लॉगरमध्ये किती धावा इथे कुठून काढल्या जातील की गोलंदाज मच्छिंद्र रोडपालकर ते त्यांना रोखून धरतील. हा फटका खूप देखणा होता आणि इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन डीप लॉंग लेग मधून चेंडू सीमा पार चौकार. तर खूप चांगला चौकार इथे पाहायला मिळाला. संघ जाऊन पोहोचला 45. गोलंदाज सज्ज मच्छिंद्र रोडपालकर. हा फटका जमिनीलगतचा डीप कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला उचलते फेकतील. याच दरम्यान पूर्ण केली जाते एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीने का होईना संघ मात्र पुढे निघून जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 46च्या घरामध्ये. हळूहळू सांगोर्ले संघानं धावांचा एक चांगला उच्चांक मी म्हणेन गाठलाय, कारण की मॅच तेवढी महत्व आहे. सांगोर्ले संघानं आज दिवसभर खूप चांगली गोलंदाजी मागील मॅचमध्ये त्यांनी करून दाखवल्या. या मॅचमध्ये गोलंदाजाचा कस लागणार आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न इथे होतोय आणि इथे मात्र फलंदाजाला आपली विकेट धावचीच्या स्वरूपाने सॅक्रिफाईस करावं लागते. तर शिवकर गावचे आमचे सन्माननीय नामा पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. तर खेळाडू पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल होईल, कारण क्रिकेटमध्ये काही नियम असतात आणि हा तो नियम होता की जेव्हा तुम्ही एखादा फलंदाजाला रनआउट करता तेव्हा बेल्स खाली पडणं गरजेचं आहे. बेल जमिनीवर पडण्याचं गरजेचं आहे. तुम्ही नाही ती बेल्स हातामध्ये घेण्याची अनुमती तुम्हाला नाही आहे. हा फटका फसला होता. क्षेत्ररक्षक तैनात होते तिथे समीर. चेंडूला उचले शकत नव्हती. एक धाव त्याने इथे मात्र पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न इथे पाहू शकाल आणि दुसरीच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद. हे तुम्हाला अगोदर करायचं होतं मच्छिंद्र रोडपालकर. अरे कशाला 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 कशाला, अरे कशाला कशाला वेडेपणा तू केलास रे, वेडेपणा तू केलास रे. धावता धावता फुकाट तू रन आउट झालास रे. खूप चांगली गोलंदाजी. धाव घेण्याचा प्रयत्न इथे होतोय. आणखीन एक फलंदाज इथे धावचीच्या स्वरूपाने बाद होतोय.
तर पहिल्याच सत्र मैदानामध्ये संपतंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आल्या त्या 48 धावा. 48 धावा आपण इथे येताना पाहू शकाल आणि 49 धावांचं लक्ष इथे गावदेवी नेरपाडा संघासमोर. तर इथे 49 धावांचं लक्ष कशा रीतीने चेस केलं जाईल या ऐकूया आपण मनोहर पाटील यांच्या आवाजानं. गावाचा मनोहर पाटील फेमस हाय कॉमेट्री वाला. वाजे गावाचा मनोहर पाटील फेमस हाय कॉमेट्री वाला. अल्टी पलटी होऊन मारतोय आब्या तो बसून शॉट. अल्टी पलटी होऊन मारतोय आब्या तो बसून शॉट. हे विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावरीची हाय बॅट. 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 पारगावचा तो बॅटमन भारी आकाश तारेकर. घोड्याचा तो डेंजर बॉलर विश्वजित ठाकूर. गोरसईचा तो मॅच विनर भावेश पवार. दापोली संघाचा कॅप्टन कुल विशाल जितेकर. उस्मान पटेल रायगडचा टायगर मारतोय टायमिंग शॉट. चांबालीच्या त्या रजत मुंडेची बॅटिंग हाय सॉलिड. कैलासपूरची धानसरचा त्याची बॅटिंग हाय सॉलिड. हे तोंडऱ्याच्या त्या विश्वाची हाय खैराची रे बॅट. भिवंडीच्या त्या जयेश पाटीलची बॅटिंग हाय सॉलिड. जीत भोईर केतन म्हात्रे वाकलांची जोडी. थँक्यू. तर विनंती असणाऱ्या गावदेवी नेरेपाडा संघाच्या संघनायकाला आपली सलामीची जोडी लगेच आपण मैदानामध्ये पाठवायचे. येणारे 24 चेंडू आणि सोमनाथ पाटील आम्हाला माहिती देतील 49 धावींची गरज. 24 चेंडू आणि 49 धावा. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा गोलंदाजींचं जबरदस्त प्रदर्शन नेरेपाडा संघाचं आपण पाहिलं. 32 धाब्यांवर रोखलं होतं गावदेवी पाली संघाला आणि तिथून पुढचा प्रवास सामना 1 हाती जिंकला होता. इथे सुद्धा येणारे 24 चेंडू आणि 49 धाब्यांची गरज. तर चला नेरेपाडा संघाचे फलंदाज तर उतरायचं आहे मैदानावर. विदाऊट प्रोटेक्शन कोणी उतरू नका.
तो मुकाबले के अंदर जाएंगे 49 का टारगेट। पहली गेंद फुल टॉस थी, कोई खिलाड़ी तैनात नहीं और गेंद जाएगी सीमा रेखा पार। शुरुआत शानदार भालचंद्र रोडपालकर के बल्ले से ये पहला चौका। आई तुझं देऊळ साजतई फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उडवून सैताचे महिन्यात ग सैताचे महिन्यात ग आई तुझं देऊळ। पहली गेंद के ऊपर चौका जरूर बना अमर माटे, जिसके ऊपर सबसे ज्यादा भरोसा करती है। यहाँ से गेंदबाजी करने वाली गांव सांगोरली क्रिकेट टीम जीतने के लिए 49 का टारगेट है और पहली गेंद के ऊपर चौका मिला। इस बार गति में मिश्रण किया था, पीछे खिलाड़ी तैनात है, रन मिलेगा केवल सिंगल। सिंगल के मदद से स्ट्राइक रोटेट कर दी। बीच मैदान में दो खिलाड़ी भालचंद्र रोडपालकर और मच्छिंद्र रोडपालकर तेजी के साथ एक रन पूरा किया और रन की संख्या पहुंचा दी 5 रनों के ऊपर। जीतने के लिए 12.25 के औसत से 49 रनों की जरूरत है और शानदार गेंदबाजी अमर माटे की हम आमतौर पर देखते हैं, लेकिन इस बार मच्छिंद्र रोडपालकर के सामने किस प्रकार की रणनीति होगी। या आगे गेंद फेंकी थी फुलर लेन, खतरा उठाया था, कलेक्ट कर नहीं पाए इस गेंद को। केतन वहां पर मौजूद थे और 1 रन का इजाफा होता है। जिस तरीके से पहले गेंद के ऊपर चौका आया था, उसके बाद सिंगल, उसके बाद एक और सिंगल, 3 गेंदें पूरी हो चुकी है और टीम की रन संख्या टोटल 6 रन स्कोर कार्ड के ऊपर 49 रनों का टारगेट है। ये 4 ओवर का मुकाबला। गति में मिश्रण किया, बैकफुट पर गए मिड विकेट के क्षेत्र में, पीछे खिलाड़ी तैनात है, दूसरे की तलाश, थ्रो थोड़ा सा वाइड आया लेकिन फिर भी 2 रन का इजाफा होता बा। 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ती हुई टीम की रन संख्या जाकर पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 8 रन स्कोर कार्ड के ऊपर। हम देख सकते हैं अकेले चलना सीखो, क्योंकि सहारा कितना भी सच्चा हो एक दिन औकात दिखाई देता है। अकेले ने लड़ाई करनी सीखनी होगी आपको, अमर माटे को विकेट यहां पर दिलानी होगी। ये तेज गेंद करी, जोरदार अपील, लेकिन अपीलों में सिर्फ उत्साह हमें देखने को मिला, बिल्कुल भी विश्वास नहीं था। बिल्कुल यहाँ से डॉट गेंद की समाप्ति होती भी तो 8 रन जरूर बने, लेकिन इस मुकाबले में पकड़ मजबूत करती भी नजर आ रही है। 12.25 की औसत बरकरार रखनी थी, केवल रन बने हैं 8। अंतिम गेंद पहले ओवर की। ये गेंद भी हमने देखा, घुमाने का प्रयास, बल्लेबाज के दिमाग के साथ खेलते हुए भालचंद्र रोडपालकर को लगातार 2 गेंदें डॉट पे की। पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद टीम की टोटल रन संख्या 8। अब जीतने के लिए आने वाली गेंदें होगी 18 और जीतने के लिए 41 रनों की जरूरत। तुझी माझी सोड जमली ग अशी छक्कास पोरगी पटली। तुझी माझी सोड जमली ग अशी छक्कास पोरगी पटली। कोरी 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 इश्काची नोट ही पटली। हाय हाय थैंक यू सो मच। दूसरी ओवर लेकर आएंगे विष्णु वाघमारे। बीच मैदान में जीतने के लिए 18 गेंदे और 41 रनों की आवश्यकता। मैदान के अंदर आज के दिन यहाँ से जरूर अच्छा क्रिकेट हमें देखने को मिला है, लेकिन आने वाले समय में भी क्या अच्छा क्रिकेट हमें देखने को मिलेगा, क्योंकि पिछले 6 सालों से ये टूर्नामेंट यकीनन चल रही है। ये 7वें साल में ये टूर्नामेंट चलती भी और सभी का योगदान, सभी की मेहनत हम देख पा रहे हैं और दिन ब दिन साल दर साल ये टूर्नामेंट बहुत बड़ी होती चली जा रही है। मैदान के अंदर जाएंगे 18 गेंदे 41 की जरूरत। ये गेंद अच्छा स्ट्रोक खेलने की कोशिश थी, पीछे खिलाड़ी तैनात है, 1 ही रन मिलेगा। कोई प्यार के पीछे पागल है, कोई पबजी के पीछे पागल है। जिंदगी उसी की बनी है जो अपने सपनों के पीछे पागल है। सपनों का पीछा यहाँ से कौन कर पाएगा। नेरीपाड़ा क्रिकेट टीम 2020-21 की शुरुआत जब सीजन की हुई थी, थोड़े से आउट ऑफ टच थे, लेकिन धीरे धीरे गाड़ी पटरी पर आ रही है और यहाँ पर जीत बेहद जरूरी है। ये गेंद हमने देखी, क्या ये मौका था यहाँ से भालचंद्र को लपकने का। बड़ी स्ट्रोक खेलने की कोशिश करी थी जरूर, लेकिन गेंद और बल्ले के बीच में गेंद बल्ले से ठीक तौर से टकराई नहीं। यहाँ से डॉट गेंद की समाप्ति होती हुई 16 गेंदे 40 की जरूरत। मुकाबला धीरे धीरे गर्म होगा, मुकाबला धीरे धीरे शानदार होता चला जाएगा। 16 गेंदे 40 रन।
कमाल की गेंदबाजी। गांव देवी सांगुरली क्रिकेट टीम अच्छी टीम है, दोनों से वार करते बल्लेबाजी से और गेंदबाजी से। अमर माटे सबसे ताकतवर हथियार है, 8 रन खर्च किए, लेकिन विष्णु वाघमारे उनसे कम भी नहीं है। लगातार 3 गेंदें हमने देखी जिसमें से 2 गेंदें डॉट थी। ये लगातार तीसरी गेंद डॉट है। क्या कमाल की गेंदबाजी, पूरी तरीके से रोक कर रखा है, पकड़ कर रखा है, जकड़ कर रखा है, जंजीरें बांध कर रखा है और बालचंद्र रोडपालकर लगातार 5 गेंदें डॉट है। यहां से प्रेशर कम करने के लिए बड़ा स्ट्रोक चाहिए। आने वाली 14 गेंदें जीतने के लिए 40 रनों की जरूरत। आखिरकार अपने हाथ खोले, डाउन द ग्राउंड खेला, पीछे खिलाड़ी तैनात है, रन मिलेगा सिंगल। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है, काफी लंबे वक्त के इंतजार के बाद एक रन मिलेगा यहां से गांवदेवी नेरेपाड़ा टीम को। मुकाबला अभी भी समाप्त नहीं हुआ दोस्तों, 13 गेंदें जीतने के लिए 39 रनों की जरूरत है। गेंदबाज विष्णु वाघमारे। इस बार मच्छिंद्र रोडपालकर के लिए गेंद थी, घुटना टेका था, रन मिलेगा केवल सिंगल। क्या कमाल का ओवर यहां से घटता भा। यहां पर 2 ओवर की भी समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद पहले ओवर में आए 8, इस ओवर में आए 3। टीम की टोटल रन संख्या 1 और 1 11। अब जीत की बात करेंगे, आने वाली गेंदें 12 और 38 रनों की जरूरत। सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, चौकामध्ये नतमुक्याची नागामध्ये गे अंबा, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये। थैंक यू सो मच। टीम की टोटल रन संख्या की बात करेंगे तो 1 और 1 11 रन है, आने वाली 12 गेंदें 38 की आवश्यकता। क्या मुकाबला यहां से बन पाएगा। मिलिंद वाघमारे इस बार तीसरे ओवर लेकर आएंगे। अच्छी बात यह है कि विकेट नहीं खोया, दोनों खिलाड़ी क्षमता रखते हैं मैदान के अंदर बड़े स्ट्रोक खेलने की, लेकिन यहां से दिन किसका चलेगा। सिक्का दोनों का होता है दोस्तों, हेड का भी टेल का भी, पर वक्त सिर्फ उसका होता है जो पलट कर ऊपर आता है। और दोनों खिलाड़ियों के पास वो क्षमता है बड़े स्ट्रोक खेलने की, गेंदबाजों के पास क्षमता है रन रोकने की, लेकिन दिन किसका चलेगा, किस्मत किसके खुलेगी, सुपर 8 में कौन पहुंचेगा। आने वाली गेंदें 12 38 रनों की जरूरत। गेंदबाज मिलिंद वाघमारे ओवर की पहली गेंद लेकर अंपायर के राउंड द विकेट से गेंदबाजी होगी। सामने होंगे बल्लेबाज मच्छिंद्र रोडपालकर। पहली गेंद आएगी मिलिंद की, लेफ्ट आर्म ओवर द विकेट से ये गेंद डॉट गेंद की समाप्ति। ये डॉट गेंदें कब खत्म होगी। पहली गेंद के ऊपर चौका आया था इस सत्र के, लेकिन उसके बाद की गेंदें हमने लगभग देखी 12। उन 12 गेंदों में केवल 7 रन आए। ये अच्छा स्ट्रोक क्लियर किया कवर को, 1 रन जरूर मिलेगा। आउटफील्ड थोड़ी सी स्लो है, लेकिन गेंद इस बार रुकेगी नहीं। मच नीडेड बाउंड्री, इस चौके की तलाश थी नेरेपाड़ा टीम को और गेंद जाएगी सीमा पार, मिलेगा चौका। सो मच। काफी लंबे वक्त के बाद ये चौका आता बा, लगभग 12 गेंदों के बाद ये पहली बाउंड्री आई गांवदेवी नेरेपाड़ा टीम के लिए। टीम की रन संख्या 15, आंकड़े फिर से बदलेंगे, 10 गेंदें बचेगी, 34 की जरूरत। एक और अच्छे स्ट्रोक की तलाश, गेंद हवा में, क्या खिलाड़ी पहुंच पाएंगे, जी नहीं। 1 रन मिलेगा, दूसरे की कोशिश, तेज सर्रा थ्रो और 2 रन का इजाफा होता बा।
2 रनों के मदद से पारी आगे बढ़ेगी, समीकरण बदलेगा, आंकड़े बदलेंगे, आने वाली गेंदें बचेगी 9 गेंदें और 32 की आवश्यकता। क्या मुकाबले में दमकम अभी भी बाकी है, कुछ नहीं मिलेगा अगर सही समय का वेट करोगे। जिंदगी बदलेगी, किस्मत बदलेगी जब तुम खुद को अपडेट करोगे। अपग्रेड आपको करना होगा। 9 गेंदें 32 रनों की जरूरत। कारपेट के आधार से इस गेंद को मोड़ा लॉन्ग ऑन के नजदीक, गेंद को फील्ड करा, 1 रन, 1 से ज्यादा कुछ नहीं है। याद रखना दोस्तों, जिंदगी हर एक लूजर को लेजेंड बनने का एक मौका और देती है। क्या मौका बनेगा यहां से गांवदेवी सांगोरली टीम के लिए, या फिर गांवदेवी नेरेपाड़ा टीम के बल्लेबाज मुकाबला फिनिश कर पाएंगे? 8 गेंदें 31 की जरूरत। सीधे बल्ले से खेलने की कोशिश, मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में। विष्णु वाघमारे मौजूद थे, कोई गलती नहीं होगी। प्रेशर बढ़ता बा, दबाव बढ़ता बा। 7 गेंदें 31 की जरूरत। टीम की टोटल रन संख्या यहां से 18 रन और 7 गेंदें बचेगी। जीतने के लिए 31 रनों की जरूरत है। मुकाबला जीतने के लिए क्या होगा, इस मुकाबले का नतीजा। नए बल्लेबाज मैदान के अंदर संदीप रोडपालकर, सामने होंगे बल्लेबाज मच्छिंद्र रोडपालकर। 7 गेंदें 31 रन, बड़ा स्ट्रोक चाहिए। फुल टॉस, पीछे खिलाड़ी तैनात, नाराज होंगे अपने आप से। यहां से हम देखेंगे एक और सफलता। अब 6 गेंदें बचेगी और जीतने के लिए 31 रनों की जरूरत है। DJ Webov in the mix, in the mix. तो 6 गेंदें जीतने के लिए 31 रनों की जरूरत है। अमर माटे ने 8 रन दिए, विष्णु ने मुकाबला पलटा, 3 रन खर्च किए और मिलिंद वाघमारे ने कमाल की गेंदबाजी करी, 7 रन खर्च किए और जीतने के लिए समीकरण बचा है 6 गेंदें और 31 रनों की जरूरत है। ऐसा लग रहा था कि मुकाबला पकड़ में। ग्रामीण टेनिस क्रिकेट में 24 गेंदों में 12 की औसत यानी कि 49 रन इतना मुश्किल टोटल नहीं है, लेकिन गेंदबाजी इतनी ताकतवर है कि मुकाबले में सांगोरली क्रिकेट टीम ने ऊपर उठने का कोई मौका नहीं दिया नेरेपाड़ा टीम को। फिर भी 6 गेंदे 31 रन, 5 छक्के 1 सिंगल, मुकाबला बन सकता है। संदीप रोडपालकर वो क्षमता रखते जरूर है, लेकिन गेंदबाजी में आएंगे सूरज भोपी। अंतिम 6 गेंदें जीतने के लिए जरूरत है 31 रनों की आवश्यकता। पहली गेंद, लोअर फुल टॉस, पीछे खिलाड़ी तैनात, रन मिलेगा यहां से। केवल सिंगल स्ट्राइक रखना चाहते हैं खुद के पास मच्छिंद्र। 5 गेंदों में 5 छक्के 30 की जरूरत है। 2 दिन पहले हमने मुकाबला देखा था जब ऋत्विक 11 अपटा क्रिकेट टीम के खिलाड़ी प्रणय भोईर ने तारा के मैदान के ऊपर लगातार 8 गेंदों में 8 छक्के लगाए थे और मुकाबला जीता था। कल के दिन भी हमने अपटा क्रिकेट टीम को देखा, 29 रन की जरूरत है 1 ओवर में और मुकाबला जीता था विंधने के खिलाफ। इस बार बड़े स्ट्रोक की तलाश थी, कर नहीं पाएंगे, ले नहीं पाएंगे और रन मिलेगा केवल सिंगल। मुकाबले से मजा निकल चुका है। जीतने के लिए 4 गेंदें और बच्ची भी है 29 रनों की जरूरत होगी। शानदार मुकाबला खेला था और गेंदबाजों का बोलबाला इस बैटिंग विकेट के ऊपर। इस विकेट का हमें समझ नहीं आता दोस्तों। अच्छा स्ट्रोक संदीप के बल्ले से, अंतिम क्षणों में बड़े स्ट्रोक दिखा रहे, गेंद सीमा पार, मिलेगा छक्का। थैंक यू सो मच। टीम की रन संख्या 26, 49 की जरूरत थी।
ये गेंद बाउंसर ट्राई करी, तीर की तरह सीधी निकली। इसी विकेट पर हमने दोस्तों जब सार्थक 11 जीकेसी धुंधरे क्रिकेट टीम ने 100 रन बनाए थे इसी विकेट के ऊपर, और इसी विकेट के ऊपर सारा शिवकर क्रिकेट टीम 32 के अंदर सिमटी थी। ये क्रिकेट का मजा है, कभी भी विकेट कभी गेंदबाजों को मदद करती है तो कभी बल्लेबाजों को। एक और अच्छा स्ट्रोक सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड, सीमा पार, एक और छक्का। राजू पाटील आला नावास, राज्य साहेबांचा तो खास, राजू पाटील आला नावास, चर्चा गावागावात। अंतिम गेंद शेष है, एक गेंद और 17 रनों की जरूरत। ओवर द विकेट सूरज, एक और अच्छा स्ट्रोक। पहले कुछ ओवर में रन बनते हैं तो मुकाबले में मजा आता, लेकिन फिर भी क्या लड़ाई थी अंतिम ओवर में। जब 36 की जरूरत थी तब रन बने टोटल 20।